किती मैदान राहिले आतापर्यंत? आतापर्यंत 10 मैदान राहिले. एक नंबर किती मैदान केला? एकदा झाला होता. एकदा फक्त. दोन नंबर आता लागतात. 2 नंबर एक नंबर हातात गेला. हा फक्त फायनल बैल पुरला नाही त्यामुळे. आजपर्यंत बैलच पुरला नाही. नाही आजपर्यंत सगळी व्हिडिओ आहे ती आज पण बैला वासर कधीच तोंड खोल टाकून दिलं. काय हो तुम्हाला सगळ्यात एक नंबरचा बैल दिला, शो बैल त्याला कमी पडेल का? कधीच नाही पडला. पडला तर बंद करायचो ना आपण बैल त्याला. हो बस नादच बंद करायचं. नादच बंद. आज पण बैल नाही भेटला तर काय करणार आपण शेवटी. बर म्हणजे आज निम्म्या मास्टर माता बैल किती खोंड किती पळत होती. ज्यासने आता पण आम्ही मदत केली ते सुद्धा आज पण आम्हाला बैल देत नाहीत. इतकं खंत आमच्या मनाला सुद्धा. बरं आज गाडी पडली, वाईट वाटलं या गोष्टी? खूप वाईट वाटलं. पडली की एवढ्यासाठी एका इतीसाठी पडली गाडी. पुढे किती अंतर झाली. एकच येते शेजारच्या शिमला काय गाडी झुकली येते तुला माहिती असते. ती गाडी झुपत होती आम्ही सुट्ट अर्ध्या टांग्यात सहज लागतो. मित्रांनो आपण मायनीच्या मैदानावर आलोय आणि मायनीच्या मैदानावर महाराष्ट्रातला नाही तर भारतातला सगळ्यात मोठा बैल दुसरा बैल आणि दुसरा असून अजून सुद्धा गायला भेटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो नुसता मोठा नाही, तो तेवढ्या स्पीडनं पोहतो. पण मला वाटतं दुसरा सेमी 2 मध्ये मित्रांनो एवढी लढत झाली आणि अक्षय ड्रायव्हरनं गाडी हाणली. टाकाटाकीत कसं होतं, खूप कमी अंतरात एक इथे 2 इथीनं गाडी हारली. जिंकलेल्या गाडीचा अभिनंदनच. परंतु ही जी बैल पळाला दुसरा बैल आहे, कोण म्हणणार नाही दुसरा बैल. गाव सांगा तुमचं? नमस्कार, माझं नाव विकास चव्हाण औंध. गाव मी औंध गावचं आहे. आता हा दुसरा आहे. आता पहिले मला फक्त मार खातो या आजमध्ये तर लगातार 18 मैदान शिबिर मार खाल्ला लगातार नॉनस्टॉपमध्ये. फक्त पहिले येते मार, बाकी कुठली गोष्ट नाही. आता बघू आता कसं कसं नाही लागते काय लागते ड्रायव्हर लागते काय तुमच्या माझ्या मात्र आम्हाला जास्त पुढे येतो. तर मित्रांनो बघू शकता म्हणजे असा पळा सेमीला किती अंतरात मार खाल्ला ते दुसऱ्या सेमी तुम्हाला मी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवतो. पण मित्रांनो अजून सुद्धा वासरू येतं, दुसरा असं येतं आणि आदत झालं. आता दुसरा किती दिवस झाला दुसरा झाला? दुसरा मैदान झालं तर दुसरा झाला आता नुकताच. हा 1-2 महिने झाले पण अजून गायला पित अजून गायला पित काय बरं सवय आहे. त्याच्या आई सुद्धा त्याला प्यासते आणि ते सुद्धा त्याला सवय आहे. सकाळी उठले की पहिल्यांदा प्यायला जातो पहिल्यांदा, मग बाकीचं काय ते पाणी काय नंतर. ह्याच्यानंतर एखादं वासरू झालं ते आता कालवड आहे ना, कालवडीला पण गुरु पेते सगळं दोन्ही सगळं पेते. आई त्याची दोघांनी पाचते एकट्या पाहिजे नाही, त्या एकट्या पाहिजे नाही घ्यायला भेटले पाहिजे नाही, दोन्ही संघ पाचते. बरं मारतं घर कसं एवढं मोठा बैल आहे? नाही मोकळाच असतो म्हणजे दोन दावे ना? नाही असं मोकळा सोडून देऊ बिनदावेला मोकळा सुद्धा असतो. म्हणजे प्यायला आपण वासरू दूरतो तसं सोडून देतो आणि त्याला कटा आला की त्याला मोकळं सोडून देतो. मग त्याचं तिथलं फिरून देऊन त्याला मोकळा जागी 2 तास पळला की मग पुन्हा त्याला काय सांग बांधून देतो. म्हणजे अजून पण मित्रांनो आता हे जर मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो एवढा मोठा बैल आहे. बरं आता तुम्ही दुसऱ्या मैदानात खेळताय तर गाडी पास झाले व्यस्त असते. आता मग अशी डॉक्टरचं ऑप्शन घेतलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही आहे तर दात बघायला दात बघितलं दात व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. कॅमेरा मित्रांनो बघू शकता दुसरा बैल आहे. कोण म्हणणार नाही दुसरा भारतातला सगळ्यात मोठा बैल दुसऱ्या मापाचा. आणि गती तेवढीच आहे त्याला. त्याच्या वयाच्या मानाने गती त्याला भरपूर आहे. अजूनपर्यंत त्याला बैल असा पुढे तोंड टाकून पण अजून भेटतच नाही त्याला. अनेक जणांनी बघितले वास्तू किती पडते. बरं तुमचा नंबर सांगा मला? 96 65 99 21 42. बरं कोण दुई खांदी पडतो? दुई खांदी पब्लिक 8 बायनं कुठले पडतो. फक्त गाडी वाचल्यानंतर गाडी पहिल्याच उडलेली होण्यापाशी घेतो गाडीच पासून घेत नाही. आता तसंच केलं. फक्त शेजारी गाडी झुटली नाही, शिमीवाल्यांनी काम झुकलं ती काय माहित नाही. त्यात थोडी चाकाटाकी आमची गाडी थोडीशी. तर मित्रांनो मस्त पळाला बैल. अक्षय ड्रायव्हर नाही तिथे काय अडचणी तुम्हाला? पहिल्याच अडचणी हां काय होते नक्की म्हणजे काय पहिल्याला एवढा मोठा बैल एवढा पळतोय सगळं होते तरी पहिल्याला काय पैसे मागतील काय? पैशाचा विषय नाही कसं असतो. एखादी वस्तू वर येत असली तर तिला वर येऊन द्यायची नाही. हां असं माणसाचं विक्रमण असतं ना. हां त्यामुळे ते पहिलं जुळत नसतं. ह्या गोष्टी वाईट वाटतं मला. तर काय पहिलं जुळत नाही म्हणून नसतं तू मारच खात नाही. हां बरं आता लय टाकाटाकीत म्हणजे एकदम सेमीला 1-2 हारला. काय वाटलं एवढं घरी पण एवढा वाटतो की सेमीला आपण पोचलो म्हणजे लागली म्हणून तर गाडी लागली नाही. काय वाटतं? चुक होणारच की आता गाडी एवढं तोंडातला दात जातो म्हणजे. बरं बैल कुठला करता बघा? व्यापार. बरं आता पैरं कोण करतो तुमचं? म्हणजे पैरं मीच करतो पण कोण कोणा मागायचं ह्याच्या मागायचं ते मागायचं तो मनात झाले नाही पुढं
ते म्हणणार बघू पुढं जाऊन बघतात नुसते कसं पळते सगळ्यांनी माहित आहे की काय वस्तू पळते की आता पण आतमध्ये सुद्धा तो 10-12 फायनल जायचं पहिल्याच मैदानात दहिवडीला मध्ये सगळे तुपासगळं पहिल्याच एक नंबर केला सुट्टा केला पहिल्याच नंबर केला पहिल्याच्या मैदानात देवडी आदतमध्ये. आदतमध्ये पहिल्याच मैदान एक नंबर केला होता. लोक विचारतो एवढा मोठा बैल कसा चर्चा काय असते नाही सगळ्याची माहिती आहे माफीचं फक्त त्याचं शरीर मोठं नाही काय ते मनसूक तिथे मोकळाच असतो जो अजून त्याच्या आईला पेल्यामध्ये जगातलं असं कुठलं टॉंग नाही मोठं की त्याच्या इतके श्रेष्ठ जत आहे तिथं म्हणून त्यामुळे त्याची शरीराची वाढी खूप चांगली आणि समाधान चांगली. ड्रायव्हर आता गाडी आहे तुम्ही थांबली बरोबर आता गाडी तुमची मुलाखत घेतलीच आपण पण काय वाटतं ही सर्वसामान्य माणसाची तुम्ही सर्वसामान्याची गाडी आणताय तुम्हाला पहिल्यांदा तुमचा माणसाची गाडी आणायची म्हणजे माणूस काय म्हणता याला ही बाहेर बीर गेली काय झालं आणि मोठ्यांचं तुम्ही गाडी बाहेर गेली तर ड्रायव्हर बघत नाही दुसरं पण गरीबाची गाडी बाहेर जायचं त्यांना भ्या वाटत हो येत नाही सहजाची ह्याचा कसं आहे ह्याचा स्पीड एवढा आहे ह्याला आता तर मी इतक्या आणला आदत मध्ये भरपूर वेळा आणला मध्ये जरा मी हे झाल्यामुळे नव्हतो पण आता दुसऱ्यात मी परत आणायला लागली पण ह्याला पहिला लागला ना चांगला कुणाला मारायचं कुणाला मार. तर मित्रांनो जे त्याची गती मी स्वतः बघितली आज आणि कसं होतं मी ज्यावेळेस मुलाखत घेतो त्यावेळेस त्या टाईप मध्ये पळणारा बैल असतो. आता राजा सुरुवातीला तुम्हीच आणत होता राजा आणि सर्जा आता तुम्हाला काय वाटतं ही बैल काय करू शकतो पुढे होऊ शकतो एक नंबरातली वस्तू पाहणार आहे एक नंबर आज दुसऱ्या वयात एवढा आहे आता परत किती मोठा बैल होईल लय मोठा अजून एक मुठभर वाढला तर ह्याच्या एवढं मापच नाही कुठल्या बैलाचं. आपल्या मित्रांनो आपल्या वशिंड आहे ती डोक्याच्या वर लागते तर आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा व्हिडिओ घेऊ थोडा. तुम्ही बस सर दादा तुम्ही पुढे येऊ द्या जाऊ द्या. पटपट चालू